परत नाही चुकणार. उठ बाळा. खरंय तुझं. तात्पुरत्या औषधानं आजारही तात्पुरताच बरा होतो. पण तू आज बोललास, बरं वाटलं. पण हे तात्पुरतं नाहीये ना? नाही नाही, तात्पुरता नाहीये. खरंच नाही परत चुकणार. माई, एकदा जवळ घे ना. सगळ्यांसमोर शब्द दिलायस, तो पाळायचा आहे. ह्यापुढे आयुष्यात दारू आणि कियारा हे दोन्ही शब्द तुझ्यासाठी वर्ज असतील. बरोबर? हे काय? मी याच्या आधीच नाश्ता सुरू केलं. अगं बाई, अहो तुम्ही एकटे कशाला आलात? आम्हाला कोणाला तरी हाक मारायची ना. आम्ही आलो असतो तुम्हाला न्यायला. कुठे पडलात धडपडला तर कितीला पडेल ते? अजून तेवढे बरे झालेला नाही आहात तुम्ही. सावकाश. काही पडत नाही मी. सावकाश. असा दुसऱ्याचा आधार घेत चालायला लागलो ना तर परावलंबी होईल, आणि ते काही मला परवडायचं नाही. सावकाश. सावकाश. आलो की नाही एकटं? आता माझी तब्येत उत्तम आहे. आजपासून तर मी तासभर पिढीवर सुद्धा जायला लागणार आहे. काय केलंय आज? उपमा केलाय हो. वाढ का. या. वा. छान झालंय. अरे बघता काय सगळे बुका नाही घ्यायला लागल्या? चला चला चला, हात चालवा. तुझं कसं चाललंय अक्षय? संसार सुरू झाला, अजून कामधंदा नाही सुरू झाला. असं कर, आज तूही चल माझ्या बरोबर पेढीवर. श्री गणेश करूया. अण्णा थोडं बोलू? बोल की मग. अण्णा, लग्नाच्या आधी मी एका नोकरीसाठी अप्लाय केलं होतं. ती नोकरी तेव्हाच मला मिळाली होती.
खरं तर लग्न आणि पूजा यामुळे ती नोकरी मी जॉईन करत नव्हतो, पण आज मला जॉईन करावं लागणार आहे. आज माझा त्या नोकरीचा पहिला दिवस आहे. मला माहिती आहे ना की आपल्या घरात कधीच कोणी नोकरी वगैरे केलेली नाहीये. सगळे आपला व्यवसाय सांभाळतात. पण मला मात्र मी जे काही शिकलोय, जे शिक्षण घेतलंय, त्यात नोकरी करण्याची, काम करण्याची इच्छा आहे. त्यामुळे प्लीज प्लीज तुम्ही मला परवानगी द्या. नोकरी करणार आहेस? ठीक आहे. आम्ही चौघेजण समर्थपणे पेढी सांभाळतो. अनंत आहेच पुढच्या पिढीतला आमच्या बरोबर. हो, तू वेगळा मार्ग निवडायचा म्हणतोयस? ठीक आहे. तू आमचा मान राखतोयस, आमचे आशीर्वाद आहेतच तुझ्या पाठीशी. तोपर्यंत तुला कुठलीच अडकाठी नाहीये. पण नोकरी सुद्धा मानाचीच असली पाहिजे. त्यात मात्र तडजोड असता कामा नाहीये. काय? थँक्यू अण्णा. माय थँक्यू. थँक्यू सो मच. अक्षय, हे सगळंच अनपेक्षित आहे, पण अण्णांनी परवानगी दिली आहे आता. त्यामुळे तू नक्कीच यशस्वी होशील. ऑल द बेस्ट. झालं ना तुझं समाधान? चल आता नीट खाऊन घे बघू. आणि जायचंय म्हणून घाईघाईने खाऊ नकोस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव अक्षय, ऑफिस सुटलं की थेट घरी यायचंय. काय शब्द हवाय मला तुझ्याकडून? हो माई. चला खा पटापटा. येस येस या. वाह 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 वाह, क्या बात है. एकदम रेडी. येस एकदम रेडी. भारी ना? एकदम. यार थँक्यू सो मच. यू ऑलवेज वेलकम. सिरियसली खरंच थँक्यू. मला खूप भारी वाटतं, एकदम मोकळं मोकळं तुझ्यामुळे फक्त. थँक्यू या. थँक्स टू यू. कुठलाही इगो प्रॉब्लेम न करता तू चक्क माझं ऐकलंस. हो ना, तुझं ऐकलं बघ ना, पर्यायच नव्हता दुसरा. पण तुझ्यामुळे माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. सो तुला पार्टी देणार आहे मी. सांग तुला काय हवंय. मला काही नकोय, पण तुला जे हवंय ना ते द्यायला मला माईंनी इकडे पाठवलं. म्हणजे बघ, नवरे जेव्हा कामासाठी बाहेर पडतात ना, तेव्हा त्यांच्या बायकांनी अहो तुमचं वॉलेट, तुमचं घड्याळ, तुमचे फाईल्स, तुमची बॅग असं म्हणत त्यांच्या भोवती भोवती फिरावं लागतं. त्यांच्या अवतीभोवती. खरंय, पण तुझ्या नशिबाने किंवा फॉर्च्युनेटली किंवा अनफॉर्च्युनेटली मी टिपिकल घाडगे नसल्यामुळे मॅडम सगळी व्यवस्था मी आधीच करून ठेवली. सगळं घेऊन ठेवलंय आधीच. स्मार्ट. सो आज पहिला दिवस नाही, आज तुझ्या जॉबचा माझा पहिला दिवस. पण खरंच अक्षय, हा. मला वाटलेलं की मला जी अपॉर्च्युनिटी मिळाली ती तू वेस्ट करतोयस की काय. अरे अजिबात नाही यार. आधी लग्न, मग हनीमून, अशी सगळी कारणं सांगून मी जॉईनिंगचा दिवस पुढे पुढे ढकलत होतो. स्मार्ट. स्मार्ट. बचपन एक आयडिया अक्षय. हा. आपण हनीमूनला जातोय सांगून खरंच जायचं का कुठेतरी फिरायला?
वी नीड अ ब्रेक. ऍक्च्युली वी नीड अ ब्रेक. पण ऍक्च्युली काय माहितीये का की मला एक आयडिया पण सांग की जॉबच्या पहिल्याच दिवशी मी बॉसला कसं सांगू ना की मला लगेचच सुट्टी पाहिजे हनीमूनसाठी प्लीज. ठीक आहे. नाही पण सिरियसली यार एक ब्रेक पाहिजे आपल्याला. जाऊया आपण. अहो हम्म? उशीर होतोय. ऑफिस आहे. निघालं पाहिजे. तुम्ही तुमची काळजी घ्या. संध्याकाळी मेथीची भाजी खाईन करून ठेवा. अहो नाथ मी पण आले थांबा. निघालास? हो ऑफिसचा पहिला दिवस आहे आज. आशीर्वाद दे. यशस्वी हो बाळा. आई शुभम भवतु. असा शाण्यासारखा वागत आज मला खरंच खूप बरं वाटतंय. अमृता, दही साखर दे त्याच्या हातावर. एक मिनिट. आणि फोन आधी बाजूला ठेवा तो. थँक्यू. अक्षय, तुझ्या ऑफिसचा पत्ता पाठवून ठेव हिच्या मोबाईलवर. हं? म्हणजे दुपारी डबा पाठवता येईल ना ऑफिसला. तिला माहिती आहे. सांगितलंय मी तिला आता. येतो. पण लक्षात आहे ना, ऑफिस सुटलं की तडक घरी यायचंय. काय? हो. सांभाळून जा. हं. मृदुला, अरे हो, मिरच्या वाळवायच्यात ना, लक्षात आहे माझ्या. चांगलं ऊन पडलंय, ठेवून येते. मी काय करू? मी आता दुपारच्या जेवणाची तयारी करते. मदत करतेस मला? तुम्ही जसं म्हणाल तसं. ऐक मग, माझ्या सासूबाईंनी मला एक गोष्ट सांगितली होती. त्या घरात येणाऱ्या प्रत्येक सुनेला मी ती गोष्ट सांगते आणि तुलाही आज तीच गोष्ट सांगणार आहे. सगळ्यात आधी स्वयंपाकघरात येताना हा फोन बाजूला ठेवून यायचं. अगं इमर्जन्सी असेल तेव्हाची गोष्ट वेगळी आहे. मगाशी सांगितलं ना तुला. सॉरी. तुम्ही काय सांगत होता? पूर्वीच्या काळी की नाही, सगळ्या बायका चुलीवर स्वयंपाक करायच्या. तेव्हा सकाळी लवकर उठायचं, छानपैकी आंघोळ करायची, देवाला नमस्कार करायचा आणि मगच स्वयंपाकघरात शिरायच्या. सगळ्यात अगोदर चूल सारवून घ्यायची. तिच्या पुढे छानपैकी रांगोळीने एक ठिपका काढायचा आणि अन्नपूर्णेला, अग्निदेवतेला नमस्कार करून स्वयंपाकाला सुरुवात करायची. पण आता काय बदलला? आता गॅसच्या शेगड्या आल्या सगळ्यांकडे. त्यामुळे अग्निदेवताही बदलली आणि अन्नपूर्णाही बदलली. स्वयंपाकघरात शिरताना मनातले सगळे क्लेश, राग, लोभ, मत्सर हे सगळं बाहेर ठेवून घरात शिरायचं. तरच अन्नपूर्णा आपल्यावरती प्रसन्न होते. प्रसन्न स्वच्छ मनाने आपण स्वयंपाक करायचा आणि स्वयंपाक करताना की नाही आपलं सगळं लक्ष त्याच्यात असलं पाहिजे. मग कसा छान होतो स्वयंपाक. एक वेगळाच स्वाद येतो त्याला. आणि म्हणूनच अग्निदेवता सुद्धा मग प्रसन्न होते आपल्यावर आणि ती सगळं आपल्याकडून करून घेत असते. स्वच्छ मनाने, प्रसन्न मनाने आपण स्वयंपाक केला पाहिजे. प्रेमाने स्वयंपाक केला पाहिजे. आपल्या मनात जो भाव असतो ना, तो त्या पदार्थात उतरतो आणि म्हणूनच मग तो खाणाऱ्याच्या अंगीही लागतो. त्यामुळे स्वयंपाक करताना मन प्रसन्न असलं पाहिजे आणि प्रेमाने तो स्वयंपाक करावा लागतो. किती छान आहे. मला खूप आवडलं. मी नक्की लक्षात ठेवेन. घरात येणाऱ्या प्रत्येक सुनेला आम्ही हेच सांगत आले. काही जणींनी ऐकलं, त्या आचरणातही आणलं आणि काहींनी मात्र
ऐकून त्याच्याकडे दुर्लक्षही केलं. जाऊ दे, तुला सांगितलंय, आता बघूया तू काय काय करतेस, तुला किती जमतंय. तयार आहेस ना? झाले वाटतं यांचे संस्कार वर्ग सुरू. काल इतका तमाशा झाला तरी आज पुन्हा खट खट गडगड वागणं झालेच सुरू. मिळमिळीत सगळ्या या सगळ्याला झणझणीत फोडणी दिल्याशिवाय चव नाही हं आयुष्याला. चल लायटर घे. छान तेल घाल. नमस्कार करायचा आधी. बस हे ये ग. अमूचं घर. नमस्कार वसुधाताई. कशा आहात? बरी नाहीये मी, असं म्हटलं तर काय करू शकणार आहात तुम्ही? मुलीला न्यायला आलात का? ताबडतोब घेऊन जा तिला. आमचं काही म्हणणं नाहीये. का हो, असं काय बोलताय? काही चुकलं का तिचं? किती नम्रपणा आहे तुमचा, सगळा खोटा खोटा. आणि कसं काय गोड गोड एवढं बोलू शकता तुम्ही? चिकटा नाही बसत तोंडाला? आल्या तुमच्या वीणबाई, तुमच्यासारख्याच गोड 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 गोड. माझं तसं नाही, माझं काम एकदम रोकटोक. नमस्कार. नमस्कार. किती मोठ्यानं बोलत होतीस ग? अण्णांना जाऊन सांगू का वीणबाईंशी कसं बोलतीयस ते? काहीतरी तारतम्य बाळग. गोड गोड. सॉरी मधुराताई, तुम्हाला तर माहितीच आहे ना. जाऊ द्या. व्यक्ती तितक्या प्रकृती. काही गोष्टी ना मनाला लावून नसतात घ्यायच्या. आणि तुम्ही आहातच की आमच्या अमृता बरोबर, तेवढं पुरेसे मला. हो, आणि आता तुमची अमृता आमच्या घरात मस्त रुळतीये. हा, काही तिचं टेन्शन घेऊ नका. तोंडेखलं नाही सांगत आहे, मनापासून सांगते तुम्हाला. हो ना? तर मला सांगा, तुम्ही अचानक कशा काय आला? अमृताची आठवण आली, म्हटलं भेटून यावं लेकीला. साहजिकच. या ना, या घरात या. चल. बिचारे कियारा आणि अक्षय, ती प्रेम करतात एकमेकांवर. नाही नाही, मला काहीतरी करायलाच हवं. कियाराला त्या नंबरवर फोन करून बघू का? कुणीच का उचलत नाहीये. मी अक्षयच्या फोनवरून करायला हवा का? अक्षयला सांगून टाकू का? कुणीच का उचलत नाहीये. मी अक्षयच्या फोनवरून करायला हवा का?
अक्षयला सांगून टाकू का? मला काहीच कळत नाहीये यार. अमृता, अमृता, खाली चल लवकर. खाली तुझी आई आणि मैत्रीण आली आहे. काय? हो इथे? हो, आपल्या घरी इथेच. बर, तू जा पुढे, मी येतेच. बर, ठीक आहे. स्वयंपाक नाहीच जमत हो तिला. सारखा काय तो त्या जेमोलॉजीचा ध्यास, त्याच्यावरची पुस्तकं वाच, नेटवर माहिती बघ, सारखं आपलं तेच. तरी मागे लागायची मी तिच्या, अगं स्वयंपाक शिक, उद्या सासरी गेलीस म्हणजे. नाही नाही, पंचायत तर आहेच आहे, पण एक बरं आहे, एखादी गोष्ट तिने करायची ठरवली म्हणजे मग ठरवली. अगदी बरोबर ओळखलेत तुम्ही आमच्या अमूला. तुमचा खरंच मला ना इतका आधार वाटतो. कधी आलात तुम्ही? हे काय आत्ताच येतोय. बसा बसा, उभ्या नका, बस बस ग. नाही बसा. अमृताची खूप आठवण आली हो. राहावेच ना म्हणून मग आले. कळवून आला असता तर बरं झालं असतं. तर आपण जेवणाचाच बेत टाकला असता, नाही का ग? हो. आई, अमृता, कशी आहेस? बरी आहे. बरं झालं प्रीतीला घेऊन आलीस. काय घेणार तुम्ही दोघी? चहा, सरबत? माई, मी चहा करून आणू का? तू नको, भाग्यश्री करेल चहा. तू गप्पा मार जर आई बरोबर. भाग्यश्री, चहा कर यांच्यासाठी. हो माई. आणि येताना बिस्किटे वगैरे पण आण. बर, तुम्ही बसा तिच्याशी गप्पा मारत. मीही जाते स्वयंपाकघरात. पेढीवर डबा पाठवायचा असतो ना, बघून येते. बसा. माई, माई, जे काही घडलं त्यानंतर सुद्धा तुम्ही आमच्या अमृताला माफ केलं आणि तिला आपलं मानलं. तुमचे हे उपकार मी आयुष्यभर नाही विसरणार. ह्याची तुम्हाला जाणीव आहे, हे जास्त महत्वाचं आहे. आज आज खऱ्या अर्थानं मी पहिल्यांदा माझ्या अमूच्या सासरी आली आहे. थोडंफार आणलंय, खाऊ आहे, भेटवस्तू आहेत, गोड मानून घ्या. अहो, कशाला इतकं करत बसलात? बर, ठीक आहे, काही हरकत नाही. मृदुला, घे त्यांच्या. हो. बसा बसा, गप्पा मारत. आलेच. बसा, बस ग, ये. बाबा का नाही आले? अगं त्यांना ऑफिस नाही का? आणि माझं पण अचानकच ठरलं. खरंच तुझी इतकी आठवण येत होती ना, मग प्रीतीला म्हटलं चल बाई माझ्या बरोबर. माझं काही एकटीने यायचं धाडस नव्हतं हो. ए, आणि काका कसे आहेत? काका बरेत ग. काय झाल्या गप्पा आईशी? चालू आहेत. ए आई, मी अजून प्रीतीशी गप्पाच मारल्या नाहीयेत. मी तिला माझ्या रूम मध्ये घेऊन जाऊ का? हे आता मला नाही, या आईला विचारायचं. जा. चल. केवढा आनंद. मायाची 2 माणसं भेटली की मुलींच्या पंखांना अगदी. काय भारी वाटलं यार तुम्ही आलात. ये बस. एक बोलू अमृता, राग नाही ना येणार? तू ना
एकदम नव्या नवरीसारखी वावरतेस. म्हणजे तुला हे लग्न करायचं नव्हतं हे कुठल्याच अँगलने वाटत नाहीये. तसं नाहीये ग प्रीती. आम्ही जसे होतो ना तसेच आहोत. हा पण मी आता सून झालीये घाडग्यांची. ऐनवेळी बाबांनी कच खाल्ली आणि माझं लग्न झालं. पण तुला माहितीये मी म्हणूनच इकडे परत आलीये. जे काही बिघडलं ना, ज्या काही चुका झाल्या त्या सगळ्या सुधारण्यासाठी. अँड यू नो व्हॉट, मला खूप आवडते ही प्रोसेस. हो. आणि अक्षय? तो तर अजूनही कियारासाठी वेड आहे. मग तू का राहतेस इथे अमृता? अगं तुला वेड लागलाय का? तू चल, तू आत्ता आमच्या बरोबर चल. अगं ज्या घरामध्ये नवरा तुझा नाहीये तू कशासाठी राहतेस इथे? प्रीती, चोके शांत हो. मला या घराला ना मोकळा श्वास घ्यायला शिकवायचं. इथले संस्कार, परंपरा सगळे खूप छान आहेत. या घराला बांधून ठेवणार आहेत. आणि हे नातं तोडायचं नाहीये मला, अलगद हाताने सोडवायचं. ग्रेट. खरंच तू ग्रेट आहेस अमृता. अगं पण अक्षयचं काय? हे सगळं त्याला मान्य आहे का? थँक्यू. काय करू? केवला पुन्हा फोन ट्राय करू का? या नंबरवरून अक्षयला कियाराचे मेसेजेस येतात, करेक्ट? नाही ना अगं, ज्या नंबरवरून मेसेजेस येतात ना तो आणि हा नंबर सेम नाहीयेत. काय? हो, पण त्या नंबरवरून मेसेजेस येतात आणि फोन ट्राय केला ना लागत नाही. फक्त मधूनच कधीतरी मेसेज येतो. मग हा नंबर? हा नंबर 2-3 वेळा मी ट्राय केला पण लागला नाही. एकदा रिंग गेली होती पण कुणी उचलला नाही. काहीतरी गडबड आहे अमृता. अगं हा पत्ता शिमल्याचा आहे आणि कियाराच्या मेसेज मध्ये असं आहे की ते ठाण्यामध्ये. दॅट मीन्स कुठला तरी एक नंबर खोटा आहे. आता बघा, असा बघाच तुम्ही. तुझी क्यू. जा बाबा जा, अक्षयकडे जा. आई, तुम्ही आमच्या कपाटात काय ठेवत होता? नाही म्हणजे ही आमची खोली आहे, कपाटही आमचं आहे. माझ्यापेक्षा उंची जास्त असली ना तरी जीभ नाही हा जास्त चालवायची. राजू, मी नाही ब्लेम करू शकत अक्षयला. अगं तो प्रेमात वेडा झालाय प्रीती, वेडा. म्हणजे प्रेम एकाच वेळी इतकं सुंदर आणि इतकं जीव घेणं असू शकतं मला माहीतच नव्हतं. म्हणजे एखादी शाहरुखची रोमॅन्टिक मूवी बघताना कसं होतं ना तसं वाटतं मला अक्षयला बघताना. त्याला दुसरं कोणी दिसतच नाही, फक्त कियारा. तो वेडा आहेच पण तू जास्त वेडी वाटतेस मला. काय चाललंय ना तुझं काही कळत नाही. मला मदत करायची यार अक्षयची. अगं मग तो पत्ता देऊन टाक ना त्याला. देणारच आहे. कधी? योग्य वेळ आली की.
त्याच्या आणि कियाराच्या भेटीत त्याला जरी दिसत नसल्या ना तरी असंख्य अडचणी मला दिसतात. मी आत्ता जर हा पत्ता दिला ना त्याला, आत्ताच्या आत्ता आहे त्या कपड्यात तिकडे पळून जाईल तो. कसं चालेल हे? म्हणून मी योग्य वेळेसाठी थांबलीये. शंभर वर्ष आयुष्य आहे. अक्षयचाच फोन आहे. हॅलो हॅलो अमृता, आय एम सो हॅपी. काय झालं? अगं आता मला क्यूचा मेसेज आलाय आणि तोही लोकेशन सांगणारा. तिने मला आज भेटायला बोलवलंय, लोकेशन सकट. सो फायनली आम्ही आज भेटणार आहोत. अमृता, क्यू इज बॅक. माय क्यू इज बॅक. अरे पण अक्षय, तू सांगत होतीस ना की लोकेशन का पाठवत नाहीये. बघ ना, तिने फायनली लोकेशन पाठवलं मला आणि आज भेटतोय आम्ही. अक्षय जरा धीर धर ना. नाही नाही, एक एक सेकंद मोजतोय मी. रात्री 8 नंतर आम्ही भेटणार आहोत. यु नो, मला खरंच वाटत नाहीये यार. आय नो अक्षय, पण हे खरंय की खोटं हे आधी बघावं लागेल ना. काय? व्हॉट डू यू मीन बाय मेसेज खराय की नाही बघावं लागेल म्हणजे? अगं तिने काय काय रिस्क घेऊन मला मेसेज पाठवलाय ना, कल्पना पण करू शकत नाही आपण. तू डाऊट का घेतेस मग? आम्ही आज भेटणार आहोत यार. येस, फायनली आम्ही आज भेटणार आहोत. आय एम सो एक्साइटेड. डाऊट नाही रे अक्षय, पण हे सगळं खूप जपून करावं लागेल. कळतंय ना तुला? आय नो, पण आता काहीच तास फक्त उरले, फक्त काहीच तास. त्यानंतर माझी क्यू मला भेटेल, मग नाही टेन्शन उरणार काही. किती मूर्ख ही मुलगी. या 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 करून त्या मंद बापाला सांगत असेल, आई आलीये, प्रीती आलीये, आम्ही मज्जा करतो. बावळट. संध्याकाळी बघ आता काय होतंय. आम्ही दिली होतीस ना अक्षयची. बस वाट बघत. तो नाही येणार. तो तिकडे तलावपाळीवर जाऊन कियाराची वाट बघत बसणार आहे बिचारा. ओके फाईन, तू जा. पण लवकर घरी ये, कारण आज तुझ्या जॉबचा पहिलाच दिवस आहे आणि खूप मोठ्या घटनेनंतर घरच्यांची परमिशन मिळाली आहे. माई वाट बघत असतील आणि तू माईंना शब्द दिलायस, तो प्लीज मोडू नको. सो तिकडे महत्वाचं आहे तेवढंच बोल आणि लवकर निघ तिकडून. नाहीतर तू इकडे उशिरा आलास तर सगळे मला विचारत बसतील तू कुठेस. आय नो, माझ्या बाजूने नेहमी तूच प्रॉब्लेम्स फेस करते, तुलाच खिंड लढवावी लागते. आय नो. वा, तुला कळतंय म्हणजे. म्हणूनच यावेळी मी आयडिया केली. आयडिया? म्हणूनच मी ठरवलंय की आपण दोघंही जायचंय तिला भेटायला यावेळी. काय? ए अक्षय, मी का रे? नको नको. अरे तुम्हीच किती दिवसांनी भेटताय, भेटा ना तुम्हीच. आणि अरे कियारा मला बघून भडकेल सुद्धा. तुला आठवतं ना, गणपतीच्या वेळेला मला आमंत्रण आलं होतं म्हणून किती वाईट वाटलं होतं तिला. आणि आता हे मंगळसूत्र वगैरे बघून माय गॉड, नकोच. अगं आता हे सगळं उलट होणार आहे. तू असलीस ना की तिला पटवून देता येईल की आपल्यात तसं काहीच नाहीये. कळतंय? नाहीये ना? ऑफकोर्स नॉट. हा, आता कळलं. तू असलीस ना तर तिला हे सांगता येईल, पटवून देता येईल की आपल्यात तसं काही नाहीये. आणि हेही सांगता येईल ना की तिला शोधायचा, तिच्यापर्यंत पोहोचण्याचा मी किती प्रयत्न करत होतो म्हणून. आलं लक्षात? प्लीज प्लीज अमृता, प्लीज. तुझा मला खरंच खूप सपोर्ट हवाय आता. इतका सपोर्ट केलाय यार, आता प्लीज लास्ट मोमेंटला नाही म्हणू नकोस प्लीज. हो, पण तुझ्या बरोबर रात्री येते तर मी माईंना काय सांगू? अहो राहू दे ना, आवरते मी. राहू दे. येऊ माई, निघतो आता. इतकी काय घाई आहे हो तुम्हाला? थोड्या वेळाने जेवणाची वेळ होईलच ना, जेवूनच जा आता. नाही नको, अमृताला बघायची खूप इच्छा होती. तिला भेटले, तिच्या चेहऱ्यावरचं हसू पाहिलं, खूप समाधान वाटलं. आता निघायला हवं आणि जेवायला येऊ ना परत, कळवून येऊ.
नाही नाही, आता आम्हीच खरं तर तुम्हाला रीतसर बोलवू जेवायला. अगदी सहकुटुंब सहपरिवार या जेवायला. अगं मृदुला, ह्या मुलीला भेटायला आल्यात आणि अमृता तर मैत्रिणीशीच गप्पा मारत बसलीये. जा बोलव तिला. आले आधीच बघा. अमृता, अगं आई तुला भेटायला आलीये आणि तू मात्र मैत्रिणीशीच गप्पा मारत बसलीयस. हो माई, माझी बेस्ट फ्रेंड आहे ना ही. पण आता लक्षात येत आहे, आईशी बोलणं झालंच नाही माझं. आणि त्या तर चालल्यात आता घरी. माई, तुमची परवानगी असेल तर आज मी आई बरोबर घरी जाऊ. म्हणजे संध्याकाळ त्यांच्या बरोबर घालवेन आणि जेवूनच परत येईन. चालेल? वाटलंस अक्षय जिजूंना सांग ना, ऑफिस मधून येता येता पिक करतील तुला. ठीक आहे, जा. पण वेळेत घरी यायचे दोघांनी, लक्षात आहे ना? हो. मी कळवते अक्षयला, तो न्यायला येईल हो तुला. थँक्यू. माई, ठीक आहे. वेळेत ये. या खुणेचा संदर्भ लक्षात ठेव. आली वाटतं मधुरा. हे घाडग्यांच्याकडनं येणारे लोक कायम उशिरा येतात का रे? आता बघा ना, ही मधुरा अमूला भेटून दुपारच्या जेवणाला इकडे येणार होती, ती आत्ता उगवते. हे निरंजन, हा बघ बघ, तिने काय खायला आणलंय का? दुपारपासून काही पोटात गेलेलं नाही माझ्या. बघ म्हणजे दार मीच उघडायचं? आता मग नाडी कुठे गेली पूर्ण अजून? अरे काय दादा, मला वाटलं तू आई मला दार उघडला असशील. मधुरा अशी काय अमू सारखी डबल बिल काय वाजवते? तेच म्हणतो मी. काय ग गधडे, केवढ्यान चिमटा काढलास? ये ये ये, बस 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 अमू ये. काय तुम्ही दोघी जात का मागे आघाडी बाकी आहे अजून? सगळे आपलेच आहेत. हो ना. तोंडके आता घाडगे सुद्धा आपले आहेत. हा काय आहे सगळे, मी आल्यापासून मला धपाटे मारतायत. अरे काय ग अमू, तू अशी अचानक कशी काय आलीस? आई भेटली, प्रीती भेटली आणि तुम्ही दोघे, म्हणून मीच चाले. चल बरं झालं तू आलीस. आपण एक काम करूया, चायनीज खाऊया. बोल तू काय खाणार आहेस? मंचुरियन. ओके,
आणि मी हे फ्राईड राईस आणि मंचुरियन. प्रीती तू? मला पण. हा, आपल्या मधुराला काय नेहमीच नूडल्स. ही आणि बेबी आहेत त्याला. अरे हो, तिला बोलवा. तिला न बोलवता आपण जर का चायनीज चोपलं ना तर ती मला चोपेल. नाही नाही तुमचं चालू देत, मला चेंज करायचंय. हा, करा करा करा. मी पण निघतो आणि पटकन चायनीज घेऊन येतो. लगेच लगेच घेऊन ये. चल चल चल, मी आलो आलो आलो. सॉलिड काका एकदम. आता पुढे कसं काय? मी अक्षयला कळवते की मी घरी पोहोचलीये आणि अर्धा प्लॅन सक्सेसफुल आहे. येस. मला पटकन घ्यायलाय म्हणजे कियाराला भेटू आणि लवकर घरी जाऊ वेळेच्या आत. मृदुला, अमृताने मेसेज केला का ग तिच्या आईकडे पोहोचल्याचा? हो हो केला होता ना, मीच फोन केला होता तिला. एकदम खुश होती बाई. हसायला काय झालंय? काही कारण नाही, काही रिवाज नाही, काही पद्धत नाही, असा काही बाका प्रसंग सुद्धा नाही, तरी सुद्धा गेली आहे लगेच माहेरी. आता आई आली होती ना इथेच भेटायला, काय गरज होती हो माई तिला जायची? माझी परवानगी घेऊन गेली हो. घ्या माई. अहो का माई सुद्धा ना इतक्या ह्या आहेत ना, म्हणजे तिचा बोळा चेहरा, तो रडवेला स्वर, केविलवाणा आवाज, या सगळ्याला ना फसलात तुम्ही. ट्रिक होती तिची ती. विरघळणारच या कासवाचं काळीज आहे यांचं. तुझ्याकडून तर नाही ना शिकले हे सगळं? काय हो माई, मी नेहमी मलाच बोलता. जाऊ दे बाई. हे मृदुले, आज अक्षयचा ऑफिस मधला पहिला दिवस आहे ना, काहीतरी गोडधोड करायचं काय ग? हे बघा, खीर केलीये. वाटलंच होतं मला. असं होऊच शकत नाही की माईंच्या लक्षात नाही आलं. माईंच्या राज्यात कसं सगळं असं परफेक्ट. बरं, अक्षय येणार आहे ना ग लवकर घरी, म्हणजे वेळेत तरी खीर खायला. येणार आहे हो. अक्षय वेळेवर येणार आहे आणि तो सुद्धा अमृता बरोबर. मी फोन करून सांगितले त्याला. ऑफिस सुटलं की तो तिला घेऊन येईल. न्यायला जाणार आहे तिला. हो का? मला वाटलं त्या दोघांचा काहीतरी हिंडण्या फिरण्याचा वेगळा कार्यक्रम असेल. नाही, येणार आहेत घरी, दोघही येणार आहेत. भोळ्या ग भोळ्या, तू जाणार आहे कियाराची वाट बघायला तलावावर. मीच पाठवलंय त्याला. अगं अमू, काय तू? घ्या. मला ना हे अजिबात आवडलेलं नाहीये. हा, डबे कसले भरून नेतेस. बरं हे बघ, ह्याच्यात न्यूडल्स आणि मंचुरियन दिले आणि ह्याच्यात वांग्याची भाजी आणि पोळ्या पण दिल्या. काहीतरीच बाई तुझं. नाहीतर काय. अरे किती आनंदात होतो मी. म्हटलं मस्त अक्षय सोबत गप्पा मारत जेवता येईल, तर तूच डबे घेऊन निघालीस. अमू, याला काहीच अर्थ नाही. तसं नाहीये काका. आमच्याकडे उशीर झालेला चालत नाही ना, त्यामुळे लवकर निघायला हवं. हो, नाही नाही नाही, ते गाडग्यांच्याकडचे नियम वगैरे मोडू नका. ते तेवढ्यावर पापड नको मोडायला त्यांचा. आमचं एवढंच म्हणणं आहे की तू वरचेवर इकडे येत जा आणि आम्हाला वारंवार तिकडे बोलवत जा. काय काय अमू, अगं अक्षयरावांना वर बोलव ना.
खाली गाडीतच बसलेत. बरं दिसतं का हे? हं? नाही, त्यांना म्हणावं तुम्ही जरा वर या, थोडा वेळ बसा आणि मग निघा. अगं आम्हाला यांच्या मित्राकडे जायचंय ना जाता जाता, म्हणून निघायला हवं. सो निघते. यांच्या हे बघा, अक्षयचा कॉल येतोय. मला निघावं लागेल. हो. उशीर होतोय ना. चलो बाय. डबे बाय. बाय बाय. अमृता, काय होतं ते मला कळव. हा, वा, लसणीचा वास, कोथिंबीर, वा वा वा. आई, आमटी झालीये का? म्हणजे भात वाढून झालाय, फक्त आमटीच राहिली वाढायची. हो का? बघू देत वाट सगळ्यांना. थांबून राहू देत हात. आई, ऐक आई, मला सांग किती हात आहेत मला? 2. है ना? पाठी 6 दिसतायत तुला? दिसतायत? अष्टभुजा आहे मी? नाही आई, तुम्ही येताना ती खीर आणाल ना बाहेर? ती खीर आज मी केलीये. अरे देवा. म्हणजे माई होत्या माझ्या बाजूला उभ्या, पण मीच केलीये ती खीर. आई सांगा ना कशी झालीये. भाग्यश्री, पोलिसाची शिट्टी वाजली. जा जा जा, हे घे, हे घे. आगमन आधी आधी आले. हो माई आले. हा, शाबास. हळू आहे, हळू. एकाच्या 4 आमट्या करू नका. हळू जायचं, हळू. तू का थांबलीस वसुदे? खीर. वा वा, झकास झाली खीर. सगळ्यांना आवडणार. बिचारा अक्षय, त्याला थेंबर पण नाही मिळणार खीर, कारण तो कियाराची वाट बघत बसला असेल ना तलाव पाळीला. ऐक बिचारा. ये. पुन्हा एकदा इथेच. यार, इथेच भेटणार आहोत आम्ही, मी आणि कियू. काय जागा निवडली तिने. सॅल्यूट. आज चंद्र, इथला गार वारा, हे मैदान, पुन्हा आम्ही इथेच. आज मला किओ भेटणार आहे. आय एम सो एक्साइटेड. माझे हार्टबीट्स वाढलेत यार.
ज्या नंबरवरून मेसेज आलाय नंबरवर डेस्परेटली ट्राय करतोय अक्षय, पण त्याला हे माहीत नाहीये की कियाराच्या डॅडींनी दिलेला नंबर वेगळाच आहे. काय करू? देऊ का तो नंबर अक्षयला की वाट बघू? आता तिने लोकेशन कळवलंय म्हणजे कदाचित ती येईल सुद्धा, आणि ती आली तर प्रश्नच मिटेल. ती आली तर तिच्या डॅडींनी दिलेला नंबर खोटा होता हे आपोआप सिद्ध होईल. पण नाही आली तर ज्या नंबरवरून मेसेजेस येत आहेत तो खोटा आहे असं होईल. काय करायचं? कुणीतरी झुलवत आहे का अक्षयला? का कियाराचे डॅडीच त्यालाही शिक्षा देत आहेत? नाही नाही, मग हे मेसेजेस कोणत्या नंबरवरून येत आहेत त्या नंबरचा ऍड्रेस शोधावाच लागेल. काय करू? सॉरी, माझं लक्ष नव्हतं. आली का कियारा? नाही नाही ना आली अजून, म्हणून तर विचारलं काय करू. वाट बघूया अजून काय. वाटच तर बघतोय, कधीपासून वाट बघतोय. आणि ती बघ ना यार, तिनेच वेळ दिली, तिनेच जागा पण निवडली, आणि तीच नाही आली. अक्षय, हा. आपण दुसरंच काहीतरी बोलूया ना, म्हणजे वाट बघण्याऐवजी. तू खाल्लंस का काही? नाही मग तुला भूक लागलीये? नाही नाही नाही, आता नको. किवला येऊ दे, मग आपण तिघं मिळून डिनर करूया. सेलिब्रेट करू यार तिचं येणं, तिचं भेटणं. किव येऊ दे फक्त. किव यार. फोन लागत नाहीये. नको ना इतकी काळजी करू. हे बघ, जितकी तू वाट बघशील तितकाच हा वेळ तुला खूप मोठा वाटत जाईल. आपण एक काम करायचं, आपण वेगळ्याच विषयावर गप्पा मारूया. चल चल चल. ए यार, माझा मूड नाहीये. मग ये बस. नाही, बसू नकोस. आज तुझा पहिला दिवस होता ना ऑफिस मध्ये? कसा गेला? आणि कलिग्स कसे? तर काय पहिला दिवस ऑफिसचा म्हटल्यावर काय. ओके, ऍक्च्युली करेक्ट आहे तुझं. जरा मूड चेंज करूया, म्हणजे वाट बघणं सोपं होईल. पहिला दिवस ऑफिसचा मस्त गेला. कलिग्स पण सगळे छान आहेत, फारशी ओळख नाहीये, पण ठीक आहे. पण महत्वाची गोष्ट ही होती की तुला आठवतं ज्यांनी आपला इंटरव्ह्यू घेतला होता? हो. तेच होते गृहस्थ आज पण परत. शपथ. हो. आणि नीट तुझ्याबद्दल विचारलं, आणि माहितीये मग मी त्यांना सांगितलं की त्याच मुलीबरोबर मी लग्न केलंय. तो ते इतके इतके त्यांना मग कळलं सगळा झोल की आपण मिळवून जॉब बहुतेक काय काय करतेस? हे भाऊजी आणि अमृतासाठी जेवण वाढून ठेवते आई. कोणी सांगितलं होतं करायला हे? अगं, अमृताच्या घरी नाही का जाणार ते? हादडून नाही का येणार आज तिकडेच? हो का? आत्ताच तर 5 परतवण्याचं जेवण आले ना ते. बरं, हुशार. तेच म्हणते मी. त्यांचे बघ कसे लाड होत आहेत. नियम सगळे आपल्यासाठी. रान मोकळं कोणाला? त्यांना. कुंपण कोणासाठी? आपल्यासाठी. आजपर्यंत कधी गेली होतीस का तू अशी माहेरी? हा? अगदी आनंद बरोबर असला तरी सुद्धा नाही की नाही? नाही हो आई, पण तुम्ही सुद्धा कधी कोणी गेला नाहीत ना माहेरी. मग मी कसा विषय काढणार माईंकडे? पण आई, आता माईनी जसं अमृताला पाठवलं तसं मलाही पाठवतील ना त्या? म्हणजे विचारू का मी माईंना? गुणाची माझी बायती.
हुशार आहेस हो. जा विचार. माईंना विचार. कसं विचारशील? त्यांना म्हणा अमृताला कसं पाठवलं तुम्ही आता माहेरी, तसं मी पण जाऊ माझ्या माहेरी, आईकडे जायचंय मला. आणि ह्यांच्या बरोबर, हे म्हणजे कोण? आनंद. ह्यांच्या बरोबर मी वेळेत परत सुद्धा येईल, वचन देते. कसं विचारशील? हो. जा, हे ठेव दे, हे महत्वाचं नाही. जा 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 जा. आता कशा मिरच्या झोमणार आहेत माईंना ते बघायला मजा येईल. आता बोलवाल अक्षय आणि अमृताला वेळेवर घरी. पण अक्षय कसा येणार? तो तर बिचारा बाहेर आहे ना. तो गेलाय तिथे कियाराला शोधायला, आणि ही बसली आहे घरी तिच्या. आता मजा आहे.